आपल्याशी प्राजक्ता चंगेडिया बोलेल. मानवाधिकार आणि मानव संसाधन विकास या विषयावर ती आपल्याशी बोलेल. नमस्कार. MPSCच्या GS3 मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क असे 2 सब टॉपिक असलेला विषय आहे. आता हा थोडा जो आपल्याला प्रिलिम्समध्ये नाही आहे किंवा इतर कोणत्या परीक्षांमध्ये याचा मोठा भाग येत नाही असा एक विषय आहे MPSCमधला, जो मेनली आपल्याला यासाठीच इथेच अभ्यास करावा लागतो. आता मानव संसाधन विकास म्हणजे नेमकं काय हे समजून आधी घेऊया आणि मग पुढे जाऊया. तर लोकसंख्या आपल्याकडे सगळ्यांकडे असते, बरोबर आहे ना. आपल्याकडे जनावरं असली तर आपण त्याची संख्या सांगतो की आमच्याकडे 40 गायी आहे, 50 म्हशी आहेत, बरोबर. पण आपण असं कधीच सांगत नाहीत की आमच्याकडे 40 मानव आहेत, बरोबर नाही सांगत ना. आपण असं म्हणतो आमच्याकडे 40 डॉक्टर आहेत, 50 इंजिनियर आहेत, 100 शिक्षक आहेत, बरोबर. का? कारण आपण त्या लोकसंख्येचं संसाधनामध्ये रूपांतर केलं आहे आणि याला म्हणायचं मानव संसाधन विकास. नेमकं काय? आरोग्य चांगलं असायला पाहिजे, त्याच्याशिवाय तुमची ग्रोथ होत नाही, तुम्ही चांगलं हेल्दी आयुष्य जगू शकत नाही. शिक्षण घेतलं नाही तर तुमचा विकासच होत नाही, तुम्ही डॉक्टरही नाही होऊ शकत आणि काही म्हणजे इंजिनियर नाही, काहीही नाही. जी तुमची पुढे जी पदवी लागते ती लागू नाही शकत. नुसतं शिक्षण आणि आरोग्य असून उपयोग नाही, त्याची एम्प्लॉयबिलिटी असली पाहिजे. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला रोजगार मिळाला पाहिजे, तुम्हाला त्याच्यातून पैसेसुद्धा कमवता आले पाहिजेत. म्हणजेच काय, कुठेतरी तांत्रिक शिक्षण हे सुद्धा त्याचा तिसरा मुद्दा येतो. आरोग्य, तांत्रिक शिक्षण आणि या सगळ्याच्या मुळात जी आहे ती लोकसंख्या. आणि यासोबतच याच्यामध्ये अजून एक 5वा टॉपिक आहे आपल्याला या मानव संसाधन विकासामध्ये, आणि तो आहे ग्रामीण विकास. ग्रामीण भागाच्या ज्या विशेष गरजा असतात त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी हा एक वेगळा टॉपिक या सिलेबसमध्ये आपल्याला आहे. म्हणजे मी तुम्हाला जे आत्ता टॉपिक सांगितले ते मानव संसाधनाचे म्हणजे मानवी लोकसंख्येचे मानव संसाधनामध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारे घटक आहेत आणि तोच आपला सिलेबस आहे. तर मी तुम्हाला बुकमध्ये असलेला सिलेबस सांगते. पहिला टॉपिक आहे भारतातील मानव संसाधन विकास. म्हणजे मग त्याच्यामध्ये सुरुवात होते की भारताच्या लोकसंख्येपासून 1900 या सालापासून ते आत्ता 2011ची रिसेंट जनगणना आपल्याकडे आहे. या सगळ्यामध्ये झालेल्या सगळ्या जनगणना, त्यांच्या आकडेवारी, त्याच्यानंतर जनगणना झाल्यानंतर लोकसंख्येचे आपल्याकडे जे काही आकडे आलेत, म्हणजे मग किती वाढली, किती कमी झाली, कधी अचानक खूप वाढली का, मग कमी झाली का. आता ही जी लोकसंख्या आहे त्याचे वेगवेगळे ॲस्पेक्ट असतात. म्हणजे लिंग गुणोत्तर, प्रत्येक 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं असलेलं प्रमाण, त्याच लोकसंख्येमध्ये वयानुसार म्हणजे कार्यकारी लोकसंख्या ज्याला आपण म्हणतो की 15 ते 59-60 या वयामध्ये लोक काम करतात, या वयोगटातली लोकसंख्येचं प्रमाण किती आहे. म्हणजे मानवी संसाधन म्हणून काम करण्यासाठी ती लोकसंख्या सगळ्यात जास्त योग्य असते, इकॉनॉमीमध्ये ती सगळ्यात जास्त भर घालते, तर त्या लोकसंख्येचं प्रमाण असे वेगवेगळे. त्याच्यानंतर रोजगार असेल, किती लोकांना रोजगार आहे, किती लोक बेरोजगार आहेत, मग बेरोजगारीचे वेगवेगळे प्रकार, अशा सगळ्या गोष्टींचा समावेश पहिल्या मूलतः लोकसंख्या या विषयामध्ये होतो. आता त्याच्यामध्ये आपण भारताच्याच लोकसंख्येवर स्पेशली फोकस करतोय आणि MPSC देतोय म्हणून महाराष्ट्राची लोकसंख्या हा सुद्धा त्याच्यामधला अधोरेखित टॉपिक आहे. आता लोकसंख्या या टॉपिकवर मागच्या काही वर्षांचे जर तुम्ही पेपर्स बघितले तर खूप जास्त प्रश्न येतात आणि हा विषय आपल्याला प्रिलिममध्ये, त्यासोबतच महाराष्ट्राचा भूगोल हा जो आपला टॉपिक आहे GS1 मधला, तिथे सुद्धा आपल्याला हा सेम टॉपिक लागतो, त्यामुळे ओव्हरलॅप होतो. पुढचं याच्यामध्ये भारतामध्ये मानव संसाधन विकासासाठी कामं करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, मग त्या शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, तांत्रिक शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा ग्रामीण विकासच्या बाबतीत असेल, मग यांची खूप नावं घेता येतात. ग्रामीण विकास असेल तर आपल्याला नाबार्ड आठवतं, आरोग्य असेल तर आपल्याला सगळीकडे सरकारी दवाखाने दिसतात किंवा याच्याशी रिलेटेड तुम्हाला खूप साऱ्या स्कीम्स माहिती असतात की ज्या सरकारच्या मार्फत राबवल्या जातात. सो या प्रत्येक टॉपिकच्या रिलेटेड ज्या सगळ्या वेगवेगळ्या संस्था काम करतात, गव्हर्नमेंट मार्फत ज्या सगळ्या योजना राबवल्या जातात, गव्हर्नमेंट जे वेगवेगळे आयोग स्थापन करतं, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला याच्या अंतर्गत करायचा असतो. मानव संसाधन विकासावर 150 पैकी 60 प्रश्न या टॉपिकवर विचारले जातात. आता याच विषयाचा GS3चा दुसरा जो टॉपिक आहे तो मानवी हक्क. मला नाही वाटत की मानवी हक्कची डेफिनेशन सांगायची किंवा समजावून सांगायची गरज आहे. तुम्ही सगळे मानव आहात आणि तुम्ही तुमच्या हक्कांबद्दल आय थिंक तरी अवेअर आहात. नसाल तर मग आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. नसाल तर लकडी पूल. येस सर, लकडी पूल. नसाल तर लकडी पूल. लकडी पूल कुठे माहिती आहे ना सगळ्यांना? मी घेऊन जाते हवं तर.
तर हां, मानवी हक्कांबद्दल अवेअर असाल तर येणार नाहीत माझ्यासोबत लकडी पुलावर, त्याच्यामुळे टेन्शन नाही. सो मानवी हक्क नेक्स्ट टॉपिकवर 150 पैकी 90 प्रश्न येतात आणि मानवी हक्कामध्ये तुम्हाला एकूण 13 वेगवेगळ्या सब टॉपिकचा अभ्यास करायचा आहे आणि याच्यामध्ये मुख्यतः त्या कॅटेगरीजवर किंवा त्या समाजातल्या सेक्शन्सवर भर दिला गेलेला आहे की जे कोणत्या ना कोणत्या प्रकारे वल्नरेबल आहेत, कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजाकडून त्यांच्याकडे कुठेतरी अन्याय होतोय, झालाय, होत आलाय आणि कुठेतरी त्यांना विशेष काळजीची गरज आहे, अशा सगळ्या वेगवेगळ्या घटकांचा ह्याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यातला सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो आहे संयुक्त राष्ट्राची जी मानवी हक्काचा जाहीरनामा होता, त्या जाहीरनामा हा त्याचा पहिला टॉपिक आहे. तिथून कुठेतरी जगामध्ये मानवी हक्काची चळवळ सुरू झाली असं म्हणता येतं, म्हणून त्याला तिथून आपल्या सिलेबसमध्ये सुरुवात आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे बालविकास. बालकांचे वेगळे प्रश्न असतात, त्यांच्या न्यूट्रिशनच्या वेगळ्या गरजा असतात. सो बालविकास हा आपला दुसरा मुद्दा आहे. याच्याशी रिलेटेड आपल्या स्कीम्स आपल्याला करायच्या आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या पण करायच्या आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण करायच्या आहेत. याच्याशी रिलेटेड जे काही आयोग आहेत त्यांचासुद्धा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कायद्यांचा सुद्धा अभ्यास याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे, प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे आणि त्यांची उत्तरंसुद्धा कुठेतरी आपल्याला प्रशासनात काम करताना शोधायची आहेत. तिसरा मुद्दा आहे महिला विकास. सेम आपण ज्या लाईनवर बघतोय की याच्याशी रिलेटेड आयोग, आत्तापर्यंतची हिस्ट्री, त्यानंतर वेगवेगळ्या काम करणाऱ्या संस्था, मग त्या संस्था संविधानिक आहेत की असंविधानिक आहेत, स्टेट लेवलवर कोणत्या आहेत, सेंटर लेवलवर कोणत्या आहेत, शासनाकडून या सगळ्या टॉपिक रिलेटेड असणाऱ्या योजना आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन, याच्याशी रिलेटेड स्टॅटिस्टिक्स, असा उरलेल्या सगळ्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी सगळ्या घटकांची तुम्हाला नावं सांगते. बालविकास, महिला विकास, युवकांचा विकास, आदिवासी विकास, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे SC ST VJ NT OBC या सगळ्यांचा विकास, वयोवृद्ध लोकांचा विकास, कामगार विकास, अपंग कल्याण, स्थलांतरितांचे पुनर्वसन, ग्राहक संरक्षण, हे मुद्दे आहेत की ज्याच्या बाबतीत आपल्याला या सिक्वेन्सनं अभ्यास करायचा आहे. मी परत एकदा रिपीट करते कारण हे इम्पॉर्टंट आहे. गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, आत्तापर्यंतची हिस्ट्री, याच्याशी रिलेटेड ज्या कोणत्या संस्था आहेत, गव्हर्नमेंटचे आयोग आणि प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरचे सोल्युशन्स आणि याच्याशी रिलेटेड आकडेवारी, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या सगळ्या टॉपिक्सच्या बाबतीत करायचा आहे. आणि कायदे. यानंतर 2 मुद्दे ह्याच्यामधले असे आहेत की जे याच्यापेक्षा थोडेसे वेगळे आहेत. मानव हक्काच्या संदर्भामध्ये लोकल लेवलवर, राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या संस्था काम करतात त्या सगळ्या संस्थांचा सुद्धा आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यास करायचा आहे. मग ते युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिलपासून ते परत एकदम लोकल लेवलवर तुमच्या इथे ज्या NGOज काम करतात तिथपर्यंत आपल्याला सगळ्या संस्थांचा अभ्यास या टॉपिकच्या अंतर्गत करायचा आहे. आणि याच्यातला सगळ्यात शेवटचा टॉपिक, प्रश्न फार कमी येतात पण अभ्यासाच्या दृष्टीनं किंवा एक चांगला अधिकारी बनण्याच्या दृष्टीनं जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आहे मूल्य आणि नीतिमत्ता. खूप झालं तर 2 किंवा 3 प्रश्न येतात, मान्य आहे मला, MPSC वेटेज देत नाही आहे, पण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ही मूल्य आणि नीतिमत्ता यांचा जर अभ्यास केला तर जगामध्ये मानवी हक्कांच्या एवढ्या चळवळी करण्याची आपल्याला गरज पडणार नाही असं मला वाटतं. आणि या पॉझिटिव्ह नोटवर मी या विषयाबद्दल माझं बोलणं थांबवते. धन्यवाद.